नमस्कार प्रेक्षकांनो, वीण दोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये काय कमालीचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. कारण इकडे मंदाकिनीने मात्र प्रेक्षकांनो असं काही कांड केलंय की त्या कार्ड वापरून ती मात्र आता पोलिसांच्या जाळ्यात फसलेली असते. यावेळेला मात्र मंदाकिनीला कोणीही वाचवणार नाहीये आणि तिने सरळ सांगितलं की अंशुमननेच आता हे केलेलं आहे. इकडे मात्र सगळं काही राजवाड्यांच्या घरात सस्पिशियस चालतं आणि समर मात्र आता अजिबात शांत बसणार नाहीये. आणि दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो, मंदाकिनीला कार्ड चोरल्याच्या आरोपाखाली मात्र इकडे पोलीस पकडून न्यायला आलेले असतात आणि त्यानंतर मात्र माझ्या लेकीचं नाव जर घेतलं तर मात्र सुष्मिताला धोका होईल, म्हणून सरळ आता अंशुमन राजवाडेचं नाव घेऊन सगळा आरोप मात्र प्रेक्षकांनो मंदाकिनीने अंशुमनवर टाकलाय. आणि दुसरीकडे मात्र आपण काय पाहतोय, चक्क स्वानंदीने ऑफिस जॉईन केलंय आणि मंदाकिनीने मात्र घाणेरडा डाव रचलाय. कशी आता स्वानंदी ऑफिसमध्ये जाते मी सुद्धा बघते, म्हणून तिने मात्र खूप मोठा डाव तिच्या विरोधामध्ये रचला. प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र समरने मस्त स्वानंदीला कॉल केलेला असतो. काय मग स्वानंदी, तुम्हाला मी जी ऑफर दिली होती त्याचा विचार केलाय की नाही? स्वानंदी मात्र आता म्हणते, राजवाडे खरं सांगू का, माझं फील्ड आता टोटली ना वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे, मला तुमच्या ऑफिसमधलं काम जमेल असं मला काही वाटत नाही आहे, म्हणून आता ही ऑफर मी कशी काय स्वीकारणार ना. आणि नुसतं ऑफिसमध्ये तुमची बायको म्हणून जॉईन करणं आणि ऑफिसमध्ये येऊन मिरवणं हे काही मला पटत नाही आहे. मला आता खरं तर तिकडे येऊन तुम्हाला मदत करून सांभाळावं लागेल ना. तेव्हा तो म्हणतो, अहो स्वानंदी, असं काही नाही, तुम्ही फक्त बायको आहात म्हणून मी तुम्हाला ऑफर दिलेलीच नाही आहे, कारण तुम्ही एक कॅपेबल वुमन आहात, तुम्ही हे काम करू शकता आणि नवीन नवीन गोष्टी शिकायची संधी जर तुम्हाला मिळत असेल तर मग ती संधी तुम्ही नक्कीच स्वीकारायला पाहिजे ना. आता मात्र बाबा म्हणतात, नंदू काय बोलताय तुझे राजवाडे? तेव्हा नंदू म्हणते, बाबा तुम्हाला सांगू का, राजवाड्यांचं असं चाललं आहे की मी आता इकडे ऑफिस जॉईन करावं. तेव्हा आता समर म्हणतो, तुम्ही फोन स्पीकरवर टाका, मी बाबांना बरोबर समजावून सांगतो. त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो, बाबा आता सगळं या दोघांचं बोलणं ऐकतात आणि बाबा मला सांगा, आपल्या ऑफिसमध्ये स्वानंदीसारख्या आता एकदम कर्तबगार महिला जर कामाला आल्या असतील तर किती चांगलं होईल. आणि बाबा तुमच्या लेकीला मी माझ्या ऑफिसमध्ये जॉईन करायची, चांगल्या पदावर घ्यायची ऑफर दिली आहे बरं का. तेव्हा मात्र आता तुम्ही तुमच्या नंदूला सांगा समजावून की तिला ऑफिस जॉईन करणं किती महत्त्वाचं आहे आणि या ऑफिसमध्ये एक चांगला, एक निष्णात असा एम्प्लॉई, विश्वासू एम्प्लॉई मला घ्यायची गरज आहे. त्या स्वानंदी मॅडमपेक्षा दुसरं तर कोणी असू शकत नाही. स्वानंदीचे बाबा म्हणतात, तुम्ही काळजी करू नका जावाई बापू, मी माझ्या लेकीला बरोबर समजावतो. इकडे मात्र बाबा म्हणतात, नंदू माझं काय म्हणणं आहे? आता स्वानंदी म्हणते, बाबा तुमचं म्हणणं मला माहिती आहे, पण माझं काय म्हणणं आहे, माझी फील्ड वेगळी आहे ना, मग मला त्यांचं काम कसं जमणार आहे आणि पुन्हा घरामध्ये कोणती गोंधळ होईल. मल्लिका काकू आधीच माझ्या मागावर असतात. इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे बघ कसं आहे ना, मोठे बिझनेसमॅन आहेत समरराव, त्यांचा काहीतरी आता हेतू असेल, तुला या सगळ्यामध्ये त्यांनी कंपनीत इन्व्हॉल्व करायसाठी बोलवलं आहे, त्यांना आता कोणतरी विश्वासाचा माणूस पाहिजे. मग तू असं नाही म्हणणं बरोबर आहे का? कितपत योग्य आहे मला सांग बरं. बाबा म्हणतात, मग तू अशा वेळेला त्यांच्या संकटकाळी जर त्यांच्या पाठीशी नाही राहिली तर मग काय फायदा? मग तुला आता त्यांच्या दगदग होते, त्यांना हेक्टिक होतं आहे असं वाटतंय ना, तुझी काळजी आहे ना, मग तू आता जॉईन कर, त्यांची थोडीशी दगदग कमी होईल. पण बाबा कसं आहे ना, बाबा म्हणतात, हे बघ आता बघ बी काही नाही, तू काळजी करू नको, समरराव तुला ॲडजस्ट करून घेतील. अगं तुझं काम जरी एखाद्या वेळेस चुकलं तरी ते काही तुला काही बोलणार आहेत का? तू तर खरं मालकीन बनून तिकडे जायला पाहिजे नंदू. जा तू बिंदास्त जॉईन कर, अनुभव घे, 1-2 महिन्याचं एक्सपिरियन्स घे, मग बघ तुला जर आवडलं तरच तुझा जॉब सोड, नाही तर तुझा जॉब सोडू नको. तुझ्या जॉबवर तू थोडे दिवस आता रजा टाकून दे आणि ऑफिसमध्ये खरंच तुझी जावाई बापूला गरज आहे गं, त्यांचं काम हलकं होईल थोडं. स्वानंदी आता विचार करते, खरंच बाबा जे बोलत आहेत ते बरोबरच आहे ना, मी आता राजवाड्यांना जॉईन केलं तर मात्र खूप चांगलं होईल. इकडे आता स्वानंदी ठरवते की मी आनंददादाला बोलते. स्वानंदी खुश असते. आता इकडे बाबांनाही बरं वाटतं की स्वानंदीने होकार दिला आहे. पण आता इकडे समरला जेव्हा स्वानंदी फोन करणार तेव्हा आनंदला आधी तिने फोन केला आहे आणि आनंदला सगळं ती डिस्कस करते. पहिल्यांदा नंदू तू काहीतरी चांगलं काम करणार आहे. आता मात्र समरने सांगितलं आहे आनंदला, हे बघ आनंद, मी तुझ्या वहिनीला आता इकडे ऑफिसमध्ये यायची ऑफर दिली आहे, आता सर्वस्वी त्यांचं डिसिजन आहे, त्या आल्या तर त्यांचं स्वागत, नाही आल्या तरी ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. समर मात्र आता जेव्हा सांगतो, आनंद म्हणतो,
म्हणतो समर एक नंबर काम केलं आहे तू. स्वानंदी वहिनीसारखी बेस्ट एम्प्लॉई आपल्याला कधीच भेटलेली नाही आहे. आता मात्र अरे बरोबर आहे, पण स्वानंदीने अजून होकारच दिलेला नाही आहे ना. मी आता निर्णय घेऊन काय उपयोग. आनंद म्हणतो तू काळजी करू नको, मी बोलतो वहिनीसोबत. आणि तेव्हा समर म्हणतो बघा बाबा तुम्ही दोघं काय बोलता आणि तिला आता बघ तू म्हणाव थोडं ऑफिस जॉईन करायला. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो स्वानंदीला आता आनंदने फोन करून भेटायला बोलवलेलं असतं. आता मात्र ते दोघं भेटतात, बोलतात. स्वानंदी मात्र तिथेच अडकून असते. कसं आहे ना आनंद दादा, माझी फील्ड टोटली वेगळी आहे आणि मी आता तुमच्या ऑफिसला जॉईन करणं म्हणजे मलाही थोडंसं अवघड जाईल ना. खरं तर मला तुम्हाला मदत करायला यायचं आहे आणि उलट माझ्या येण्यामुळे तुमच्या प्रॉब्लेममध्ये वाढ झाली तर. अगं तसं नाही आहे स्वानंदी वहिनी, तुझ्यासारखी बेस्ट एम्प्लॉई जर आम्हाला भेटली आम्ही तुला नक्की ट्रेनिंग देऊ. आम्ही सगळ्या कामाचं तुला आता इकडे शिकवणार आहोत. तू जर ऑफिस जॉईन केलं ना तर खूप चांगल्या गोष्टी घडतील. स्वानंदी मात्र म्हणते तसं नाही, पण मला यातलं अजिबातच काही जमत नाही ना. माझी फील्ड आता इकडे टुरिस्टवाल्यांचं असतं, माझं सगळं वेगळं आहे ना. स्वानंदी वहिनी माझी जबाबदारी आहे, तुला माझ्यावर विश्वास आहे ना. मी तुला पूर्ण A to Z आता ट्रेनिंग देईल आणि ऑफिसमध्ये खरंच तुझी गरज आहे. कारण समरला ना मेंटल आता खूप प्रेशर असतं, त्याच्यामुळे त्याला खूप चांगला सपोर्ट मिळेल. बाकी अंशुमन तर बिनकामाचं आहे. मल्लिका काकूच्या कुरघोडी काही संपत नाही. त्यावर स्वानंदी मात्र विचार करते. ठीक आहे आनंद दादा, मी तुम्हाला आता थोडा विचार करून सांगते. इकडे मात्र प्रेक्षकांनो समरला अंशूला आता कोणीतरी सांगितले की आनंदने स्वानंदीला ऑफिसमध्ये बोलावून घेतले. आता मात्र अंशुमनची सगळी फुकटी आता तिकडे जी खबरी आहेत ती मात्र लगेच त्यांना फोन करतात. आता मात्र स्वानंदी ऑफिसमध्ये आली. इकडे मात्र आनंद स्वानंदीचं बोलणं संपतं, त्यांची मीटिंग बंद होते आणि त्यानंतर स्वानंदी म्हणते आजचा दिवस मला विचार करून द्या, कारण मला बाबांनी पण हेच सांगितलं आहे आणि मी आता विचार करते. बाबांनी मला खूप चांगलं ऑप्शन दिलं होतं की 1-2 महिन्याची तू तुझ्या कंपनीत रजा टाक, इकडलं काम जॉईन कर. अगर तुला जमतं तर ठीक, नाही जमलं तर ठीक आहे. इकडे मात्र आता आनंद खुश होतो. त्याच वेळेला आता स्वानंदी काय निर्णय घेणार तेव्हाच प्रेक्षकांनो अंशुमनला आता स्वानंदीनं ऑफर स्वीकारली की काय, तिकडे ती ऑफिसमध्ये का आली, कशासाठी आली काहीच कळत नाही आहे. आता मात्र तिने ऑफर खरंच स्वीकारली नाही आहे, पण ती कुठल्याही क्षणी आता होकार देऊन इकडे ऑफिस जॉईन करू शकते. अंशुमनला एकदा त्याच्या खबऱ्याचा फोन आला की अंशुमन पुरता घाबरूनच जातो. मल्लिका म्हणते काय झालं, स्वानंदीने ऑफर स्वीकारली का, स्वानंदीने ऑफिस जॉईन केलं. तेव्हा तो म्हणतो अजिबात नाही, स्वानंदीने ऑफर अजून स्वीकारलेली नाही आहे, पण ती गोष्ट घडू शकते मॉम जी आपल्याला अजिबात आता चालणार नाही आहे. नक्कीच आता स्वानंदी ऑफिस जॉईन करायचा विचार करते. आत्ता मात्र मल्लिका काकूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. काकू मात्र म्हणते नाही अंशुमन, काही झालं तरीसुद्धा तिने ही ऑफर घेतलीच नाही पाहिजे. काय करू कसं करू, आता ते दोघं इतके काही प्लॅन करतात ना. अंशुमन म्हणतो आई माझ्याकडं आता मस्त प्लॅन आहे. दादा त्या दिवशी विसरून गेला होता क्रेडिट कार्ड, आता मात्र तिच्या आईला म्हणजे सुशने तिच्या आईला दिलं होतं 7-8 लाखाचं बिल त्या बाईने करून ठेवलं आहे. आता मात्र दादाचं नोटिफिकेशन बंद आहे, दादाला काहीच माहिती नाही आहे. पण आपण त्याच मंदाकिनीच्या चोरीचा आता फायदा घेऊन दादा वहिनीमध्ये भांडण लावू शकतो. इकडे स्वानंदीचाच त्याच्यामध्ये हात आहे हे आपण सिद्ध करू शकतो आणि स्वानंदीनेच क्रेडिट कार्ड तिच्या आईला दिले. जर का ते आपण सिद्ध केलं तर मात्र स्वानंदीचं काहीही चालणार नाही आहे. दादा तिला अजिबात कंपनीत काय घरात सुद्धा ठेवणार नाही आहे आणि इकडे मात्र त्यांच्या संसारामध्ये चांगली आग लागेल. इकडे मात्र प्रेक्षकांनो ती म्हणत असते मल्लिकाने सांगितले अंशुमन तू एक काम कर, तू सरळ आता पोलीस कंप्लेंट कर की समर राजवाडेचं क्रेडिट कार्ड कोणीतरी चोरलं आहे आणि ते वापरलं आहे. पिनकोडसुद्धा त्यांना माहिती आहे. पण आता स्वानंदीच्या आईपर्यंत प्रेक्षकांनो कसे पोलीस जातील ही बरोबर सगळी सोय आपल्या मल्लिकाने लावलेली असते. मल्लिकाला माहीतच नाही आहे की मल्लिकाने स्वतःच्या पायावर खूप मोठा दगड मारून घेतला आहे. कारण आता मंदाकिनीचं कार्ड ब्लॉक करण्यात आलं होतं. मंदाकिनीला सुद्धा माहिती आहे की कार्ड आता स्वॅप होत नाही आहे. पण प्रेक्षकांनो स्वानंदीने ऑफिस जॉईन करू नये म्हणून अंशुमन मल्लिकाने मंदाकिनीवर चोरीचा आरोप करायचं ठरवलं आहे, म्हणजे स्वानंदी त्याच्यामध्ये अडकून जाईल. पण खऱ्या अर्थाने अंशुमन आणि मल्लिकाच प्रेक्षकांनो पोलिसांच्या याच्यामध्ये सापडले जातात. मल्लिकाला आता इकडे माहीतच नाही आहे की मंदाकिनीला जेव्हा पोलीस चौकशीला बोलवतात तेव्हा मात्र तिने स्पष्ट सांगितले मी चोरून बिरून वापरत नाही आहे, राजवाडे माझे जावई आहेत आणि हे कार्ड मला त्यांच्या घरच्या लहान्या सुनेने माझ्या जावयानेच दिले. आता मात्र प्रेक्षकांनो स्वतःच्या सुष्मितावर तिने नाव न टाकता अंशुमनचंच नाव पुढे टाकलंय आणि अंशुमन मात्र पुरता फसलाय. पोलीस सरळ राजवाड्याच्या घरी येतात आणि अंशुमननेच कार्ड दिलं हे सांगून मल्लिकाने मात्र आता मस्त गेम केलाय आणि सगळं सुष्मिता तिचं नाव न घेता तिने अंशुमनचं नाव घेऊन अंशुमनला मात्र आता
पुरतं जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं. होय प्रेक्षकांनो, मलिका स्वतःच्या जाळ्यामध्ये अशी काही अडकली. स्वानंदीने सुद्धा ऑफिस जॉईन केले. आता मात्र स्वानंदी आणि समरचं नातं तोडण्याच्या हेतूने या मायलेकाने जे कारस्थान केले ते मात्र 360 डिग्री फिरून त्यांच्याच अंगावर पुरतं आता उलटलेलं आहे. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये जबरदस्त टर्न आपल्याला पाहायला मिळतोय. स्वानंदीने आता एकदम दणक्यामध्ये ऑफिस जॉईन केले आणि जो काही ट्रॅप रचला होता स्वानंदीसाठी, स्वानंदी ऑफिसला न जाण्यासाठी, त्या ट्रॅपमध्ये मल्लिका पुरती फसली. तेही अंशुमनला तर चक्क पोलिस घेऊन जाणार. हे सगळं प्रेक्षकांनो इतकं इंटरेस्टिंग असणार आहे ना. तर मित्रांनो, येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.